मंदिर महासंघाचं कार्य, महाराष्ट्र मंदिर महासंघाचं कार्य हे प्रामुख्याने पंचसूत्रीच्या आधारावर कार्यरत आहे। एक आज प्रत्येक क्षेत्रात बघितलं तर संघटन आहे। रस्त्यावरती आपण गेलं तर भाजीवाल्यांचं संघटन असतं, वकिलांचं संघटन आहे, डॉक्टरांचं संघटन आहे, इव्हन आपल्या पत्रकार बंधूंची पण संघटना असते, याच्यामध्ये पोलिसांचं संघटन आहे, कामगारांचं संघटन आहे। मग हिंदू धर्मातली एक मोठी आधारशिला असलेली व्यवस्था आहे, एक मोठा घटक आहे हिंदू धर्म संस्कृती याच्यामधला मंदिर। मग ह्या मंदिरांच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीच्या अडचणी आल्या तर त्यांच्यासाठी एक सामायिक व्यासपीठ नाहीये, एक संघटना नाही याच्यामध्ये। आणि याच भूमिकेतून आम्ही पुढे आल्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाची अधिकृत स्थापना किंवा या पद्धतीने एकत्रित काम करून पुढे जाण्याचा जो निर्णय 2008लाच घेतला होता, हळूहळू करत आता 2023ला जळगाव या ठिकाणी 4 आणि 5 फेब्रुवारी 2023ला मंदिर परिषद झाली। ही राज्यस्तरीय पहिली मंदिर परिषद झाली। त्या कालावधीत कमी अधिक प्रमाणात बैठका आहेत, मंदिरांच्या भेटीगाठी आहेत, संपर्क अभियान आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन आम्ही महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या मंदिरांचं एक ऑनलाईन मंदिर अधिवेशन घेतलं। तृप्ती देसाई काय स्टेटमेंट करतात हा वेगळा मुद्दा याच्यामध्ये, मी धर्मशास्त्र काय सांगतो ते तुम्हाला सांगतो। मी मगाशी तुम्हाला भूमिका स्पष्ट केली या ठिकाणी। उलट शिर्डी देवस्थान संस्थान असेल किंवा शासकीय मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी सरकारनं, उलट आमची सरकारकडे मागणी आहे त्या मंदिरात सरकारनं स्वतःहून ड्रेस कोड लागू केला। ड्रेस कोड लागू करण्यात काय गैर आहे मला सांगा? मंदिराचं पावित्र्य, मंदिरातलं चैतन्य, सात्विकता जर टिकून राहत असेल तर ड्रेस कोड लागू करण्यामध्ये काय अडचण आहे? आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी मंदिरांना ड्रेस कोड लागू करायला आवाहन केलं त्या मंदिरांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन ते स्वीकारलं। त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे की आपल्याला भाविक भक्तांची गैरसोयही नाही करायची। याच्यामध्ये जो मुद्दा ऍक्सेप्ट सगळ्यांनी केल्याचं कारण तुम्हाला मी सांगतो। दक्षिणेत गेला तुम्ही तर बऱ्याच मंदिरात ड्रेस कोड असतो ना। इव्हन तुमच्या गुरुवायर मंदिरामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गेले होते, त्या एनएसजी कमांडोने सुद्धा स्वतःचे सफारी वगैरे काढून ड्रेस कोड घालून गेले होते। हे उदाहरण सगळ्यांना मीडियामधनं आलेलं याच्यामध्ये। मग देशाचे पंतप्रधान जर नियम पाळतात तर मग आम्ही सामान्य लोकांनी का पाळायला नको, हाही विचार केला पाहिजे। आणि महत्वाचा मुद्दा याच्यामधला की ड्रेस कोडच्या दृष्टिकोनातनं समजा आता शिर्डीकडे काय एक देवस्थान म्हणून पण पाहिलं जातं, तीर्थक्षेत्र म्हणून पण पाहिलं जातं, परंतु एक पर्यटन स्थळ म्हणून पण पाहिलं जातं। आता 24-25ला येणारे खरंच किती भक्त म्हणून येतात आणि खरंच किती पर्यटन म्हणून येतात हा पण प्रश्न असतो याच्यामध्ये। सेक्युलर व्यवस्था असणारे सगळ्या ठिकाणी नियम पाळतात। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई समजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या तर त्या ऑपरेशन थिएटरमध्ये विचारत नाही डॉक्टर तो हिरवा जगा का घालतो। प्रश्न हा आहे ना याच्यामधला, ते डॉक्टरचा नियम आहे ना, तिथलं व्यवस्था, तिथली स्वच्छता, तिथले सगळं निर्जंतुकीकरण हे पाळलं गेलं पाहिजे। तिसरी परिषद घेत आहे हो साईबाबा मंदिर पदाधिकारी पावणार, तर तुम्ही साईबाबा मंदिरसाठी ड्रेस कोड लागू करण्यासाठी तुमची मागणी निश्चित आवाहन करणार, आम्ही सरकारला विनंती करणार, मंदिर परिषदेला आवाहन करणार की शिर्डीच्या मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू करावा त्यांनी। आम्ही काय जोर जबरदस्ती कोणाला करत नाही, शेवटी आवाहन करणं हे आमचं काम आहे आणि आवाहन केल्यानंतर त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे। उलट आम्ही म्हणतो की आम्ही आवाहन करण्यापेक्षा मंदिर प्रशासनाने पुढे येऊन म्हटलं पाहिजे हे आवश्यक आहे, केलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।